या युवायामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती मैदानामध्ये उतरणारे आपले नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, मंचावर बसलेले सर्व आपण सन्माननीय महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामधून आलेले नेतेगण आणि या शिबिराच्या निमित्तानं गावगाड्यामध्ये जिल्हा पातळीवरती काम करणारे सर्व मान्यवर मित्रांनो, माझी ओळखच अशी करून दिली. माझा विषय मी दुसरा घेऊन आलो होतो, पण खरोखर 23 जानेवारी 2024ला मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिला. मी दिल्लीला गेलो होतो आणि निवडणूक आयोगाला विचारलं होतं की हे महाराष्ट्रामध्ये जसं घडलेलं आहे तसं माझ्याही मतदारसंघामध्ये मी 1,21,000 इतक्या मताच्या फरकानं निवडून यायला पाहिजे. त्याच्या अगोदर थोडी दुरुस्ती करतो, म्हणजे तुम्हाला माहिती असावी म्हणून सांगतो. मी माझ्या आयुष्यामध्ये एकूण 42 निवडणुका लढलोय. आमचे खासदार साहेब आहेत आणि 36 निवडणुका मी पराभूत झालोय. पण मी कधी निवडणूक आयोगाच्या निवडणूक प्रक्रियेच्या विरोधामध्ये कधी ब्र शब्द काढला नाही. आज जेही राहुल गांधी साहेबांनी देशभरामध्ये वोट चोरीच्या विषयानं, कारण जसा संपूर्ण महाराष्ट्र संभ्रमामध्ये होता तसाच देश सुद्धा या प्रश्नामध्ये नक्कीच कल एका बाजूचे होते आणि निकाल दुसऱ्या बाजूचे येत होते. कोणाचा एक खासदार निवडून आला तर त्याचे 42-40 आमदार निवडून कसे येतात हा महाराष्ट्राला प्रश्न होता. म्हणून राहुलजींनी 6 महिने अभ्यास केला आणि मी मात्र 10 महिने अभ्यास केलाय. राहुलजींनी सांगितलं की मी हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे, पण त्याहीपेक्षा मोठा बॉम्ब अणुबॉम्ब नाही, परमाणु बॉम्ब माझ्याकडे आहे. आणि नक्कीच तुम्हाला सांगतो, हे जे घडलेलं आहे मार्केटवाडीच्या लोकांचा काय आक्रोश होता की आम्ही दिलेलं मत गेलं कुठं आणि आम्हाला त्याची पडताळणी करायची आहे. म्हणून गावच्या गाव बाहेर पडलं, मतपत्रिका छापून आणल्या आणि आम्हाला या ठिकाणी मतदान घेऊन दाखवायचं आहे, बघायचं आहे की आमचं मत हे गेलं कुठं. त्या ठिकाणी पोलीस घातले, माझ्यासहित सगळ्यावरती गुन्हे दाखल केले. मग आम्ही न्याय मागायचा कुणाकडं. म्हणून मी 23 जानेवारीला निवडणूक आयोगाचं थेट दिल्लीचं कार्यालय गाठलं आणि निवडणूक आयोगाला माझ्या पदाचा मी राजीनामा दिला की या ठिकाणची फेरनिवडणूक घ्या. तुमच्या इलेक्शन कमिशनच्या 75 वर्षाच्या काळामध्ये असं कधी घडलं नसेल की निवडून आलेला आमदार राजीनामा देतोय आणि पुन्हा फेरनिवडणूक घ्या म्हणून सांगतोय. परंतु आजपर्यंत 8 महिन्यामध्ये निवडणूक आयोगाची हिम्मत झाली नाही की मला साधं पत्र पाठवलं नाही. याच्याही पुढे जाऊन 1,75,000 इतक्या लोकांच्या सह्या घेऊन त्या ठिकाणी मला मतं पडलेली होती 1,21,000. म्हणजे मशीनमध्ये साधी हेराफेरी होती, त्याच्यामध्ये काय फार मोठं इंजिनिअरिंग होतं, काय वेगळं होतं अजिबात नव्हतं. कारण जे लोकसभेला मतदान झालं होतं त्याच पद्धतीचं मतदान साधारणतः 54,000 इतकी मतं विरोधी उमेदवाराला पडली. पण माझा रेशिओ वेगळा होता.
एक भारतीय जनता पार्टीला मत पोल झाल्यानंतर दुसरं मत ऑटोमॅटिक त्या ठिकाणी घेतलं जात होतं. मग त्याचे 54चे 1,08,000 मतं झाली. मी 1,75,000 होतो ते 1,21,000 आलो. आता त्याच्याही पुढे जाऊन बारकाईने सांगतो, जर त्याला 54 ऐवजी 57,000 मतं पडली असती, म्हणजे फक्त 3,500 मतं जर वाढली असती, मी फक्त 13,000 मतांनी निवडून आलो. जर त्याला 57,000 57,500 मतं पडत होती तर तो येत होता 1,15,000 वरती आणि मी 1,21,000 मधून मी येत होतो 1,14,000 वरती. फक्त 3,500 मतं त्याला पाहिजे होती. म्हणजे राज्यामध्ये अनेकाचं प्रमाण अनेक ठिकाणी वेगवेगळं लावलं. कुठं बारामती सारख्या 201 लावलं, पण माझं प्रमाण हे 1,1 होतं. आणि मग त्याचा शोध नाही लावला तर उत्तमराव जानकर कसला, म्हणून मी त्याचा शोध लावला. त्याच्या मुळाशी गेलो, त्याच्या तळाशी गेलो. जे राहुल गांधी साहेबांनी आज त्याची चळवळ सुरू केलेली आहे, मलाही अशी चळवळ अपेक्षित होती. आणि त्या चळवळीशिवाय त्यावेळी मलाही वाटत होतं सुप्रियाताईंनी मार्केटवाडी टू मुंबई निघावं. म्हणजे लोकांना त्यांचा आक्रोश हा बाहेर पडण्यासाठी जागा त्या ठिकाणी असली पाहिजे. आव्हाड साहेब, तुमच्या इथं काय ते मशीन लावलं नाही, आमच्या ज्यांच्या नाही लावलं नाही म्हणून तुम्ही 1,00,000 मतांनी निवडून आला. सगळ्यांना लावता येत नव्हतं, सगळ्या ठिकाणी लावलं असतं तर 0-0 झालं असतं. काय काय ठिकाणी असं झालं की ज्यांना 20%, 10%, 15%, 30% मतं पडली, आमचे मानसिंगराव नाईक, तिथं बूथ 0 झाले. तिथला धनगरवाडीचा बूथ मी माहिती घेतली, तो 0 झाला. म्हणजे अशा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा विषय झाला. तर किती चोर मोठा असला, ज्या वेळेला त्यांनी हे कायदे केले, मला हे कायदे माहीत नव्हते, त्यावेळी तिथले SP आले आणि DG सोलापूरहून मला फोन आला की जर उत्तमराव तुम्ही अशा पद्धतीचं मतपत्रिकेवरती मतदान घ्यायला लागला किंवा एकही मत घेतलं तर हा देशद्रोहाचा गुन्हा आहे. आम्हालाही माहित नव्हता. 163 प्रमाणे हा देशद्रोहाचा गुन्हा आहे. तुम्हाला आजन्म कारावास होईल, तुम्हाला हे घेता येत नाही. आणि खरोखर मी वाचून पाहिलं ते. माझे जे अनिल साखरे हे हायकोर्टामधले वकील होते, अनेक जणांना मी ते पाठवलं आणि म्हणले दुरुस्ती आम्हालाही माहिती नाही. ज्या वेळेला आपण हंगामा करतो त्यावेळेला बिल येतात आणि निघून जातात. आता सभागृहामध्ये मी असतो त्यावेळेला आपण हंगामा केला की बिल येतात आणि कुणालाच माहिती नाही की निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये आपण एखादा शब्द आणि दुसरा त्यांनी सांगितलं की निवडणूक आयोगाला संरक्षण दिलेलं आहे. तो आता 2023 ला कायदा केलेला आहे. मग आता चोर चोरी करताय, चोर जर चोरी करायची असेल तर अशा प्रकारचा कायदा हा पुरावा नाही का? हा कायदा म्हणजेच तुमच्या चोरीचा पुरावा आहे. आणि म्हणून राहुलजी जे देशाला येणाऱ्या 4-8 दिवसामध्ये सांगणार आहेत, राहुलजींना किती माहिती आहे मला माहित नाही, पण महाभयानक आहे. माझ्या मतदारसंघामध्ये इतरांच्या 401, 301, 501 लावलं, काही ठिकाणी 201 लावलं. बारामतीमध्ये म्हणजे साधं गणित सांगतो, बारामतीमध्ये 1,40,000 एवढी मतं योगेंद्र दादाला पडली आणि इकडं 1,20,000 मतं पडली. 201 प्रमाण झाल्यामुळं त्यांची 2 म्हणजे 1,20,000. तिसरं मत गेलं ते गेले 1,80,000 वरती आणि 1,40,000 आपण 60,000 मायनस झालो. म्हणजे
तिथं तिथं सर्वेनुसार त्यांच्याकडे आता सर्वे असतात, लोकसभा मताचा डाटा असतो, ह्या सगळ्यावरती हा विषय त्या ठिकाणी होतो. पण मला एवढंच सांगायचं आहे की आता फार प्रतीक्षा नाही, त्याचा गाशा गुंडाळलेला आहे आणि याचा शेवट येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये होणार आहे. आणि हे तुम्हाला मी खात्रीनं पक्क 100% सांगतो की ज्याही पद्धतीनं निवडणूक आयोगानं हे सगळं केलेलं आहे, हे सगळं देशाच्या समोर येणार आहे. आणि तुमच्या माझ्यापेक्षा देश हा प्रश्न या इलेक्शन कमिशनला नक्की विचारणार आहे. या ठिकाणी उद्या साहेबांनी शेतकऱ्यांच्या या ज्या वेदना आहेत, ज्या त्यांच्या जखमा आहेत, या विरोधामध्ये या सरकारांना जाग आणण्यासाठी एक आंदोलन उभं केलेलं आहे. आणि साहेब मैदानामध्ये उतरलं म्हणजे सगळा महाराष्ट्र हलायला लागतो. तसं उद्या चांगल्या पद्धतीनं आपण हा मोर्चा हे करू. या ठिकाणी मला यायला उशीर झाला आणि आल्याबरोबर मला बोलायला संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद जानकर साहेब. खरं तर आपला विषय खूप मोठा आहे, परंतु आपल्याला कमी वेळात मांडावा लागला. आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. ज्यांनी सायबरचं मगाशी